पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन मुंबई येथे संपन्न झाले। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाद सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले। संमेलनाध्यक्षपदी म भा चव्हाण तर स्वागताध्यक्ष अशोकराव टावरे हे होते। भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे साहित्य नगरी मुंबई येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनामध्ये नामदेव ढसाळ यांच्या अलौकिक साहित्याचा गौरव करण्यात आला। 89व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सबनीस यांनी यावेळी बोलताना ओघवत्या शैलीत नामदेव ढसाळांचे साहित्य, दलित पॅंथरचे कार्य विशद केले। गोलपीठापासून सुरू झालेला साहित्य प्रवास विश्व साहित्यिक म्हणून अलौकिक असल्याचे मत व्यक्त केले। संमेलनाध्यक्ष व गझलकार म भा चव्हाण यांनी नामदेव ढसाळांच्या कर्मभूमीत अशोकराव टावरे यांनी परिश्रम घेऊन आयोजित केलेले साहित्य संमेलन वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी मोलाचे ठरणार असल्याचे सांगितले। स्वागताध्यक्ष अशोकराव टावरे यांनी प्रास्ताविक करताना पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाचे दुसरे वर्ष असून या निमित्त कवी संमेलन, परिसंवाद याद्वारे नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध केले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नामदेवरावजी ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न झालं आणि हे संमेलन आयोजित करत असताना त्याबरोबर नामदेवराव ढसाळांचा जो विचार आहे किंवा वारसा जो आहे तो समाजापुढे यावा, त्यांची कर्मभूमी मुंबई आहे आणि मुंबई येथे हे संमेलन आम्ही आयोजित केलं। मागील वर्षी त्यांच्या गावी कनेरसर येथे सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे संमेलन केलं होतं आणि हे संमेलन आयोजित असताना जी वाचन संस्कृती जी आहे ती लोप पावत चाललेली आहे ती वृद्धिंगत व्हावी हा मुख्य उद्देश होता आणि याबरोबरच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आम्ही स्वागत समारंभ केला, त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। त्यामध्ये मग विविध क्षेत्रातील पत्रकार असतील, विविध क्षेत्रातील मान्यवर असतील किंवा कवी असतील, साहित्यिक असतील त्यांचाही आपण सत्कार केला आणि त्याचबरोबर माझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालं आणि नितीन गडकरी यांच्या कार्यावर आधारित विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट या पुस्तकांच्या पुढील आवृत्तीचे प्रकाशन झालं आणि या ठिकाणी उद्घाटक म्हणून राज्यातील प्रमुख साहित्यिक जे आहेत श्रीपादजी सबनीस सर, तसेच संमेलनाध्यक्ष म भा चव्हाण सर आणि इतरही मान्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिली, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि हे साहित्य संमेलन आम्ही ग्रामीण भागात येऊन या ठिकाणी आयोजन करण्यामध्ये यशस्वी झालो असं मला वाटतं।